मित्रांनो, आज आपण i20 हुंडाईची टायमिंग बघणार आहोत, जी क्रँक आणि डिझेल पंपाची टायमिंग आहे. स्पेशली तुम्हाला टायमिंग विषयी बरेच व्हिडिओ यूट्यूबला मिळत असतील, परंतु कसं आहे, क्रँकची TDC पोझिशन इथं तुम्हाला दिसते आहे. दाखव इकडं दाबा लाईट, थोडंसं अंधार आहे गॅरेजमध्ये. इथं बघा एक मार्क दिलेला आहे चेनला, आणि हे कंपनी मार्क आहेत. हे आहे डिझेल पंपाची टायमिंग. इथे एक पट्टी लॉक दिलेला आहे की हा जो डॉट आहे हा डिझेल पंपाच्या मार्किंगसाठी दिलेला आहे कंपनीनं. आणि मेन क्रँक टायमिंग असते आपलं, जे क्रँक टायमिंग आहे इथं कसंही असो, परंतु जी पिस्टन पोझिशन आहे हा 1 नंबर पिस्टन आहे. म्हणजे चेनकडून आपण गणना करत असतो पिस्टनची 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. ज्या बाजूनं आपल्या गाडीची टायमिंग असते तिकडनं पहिले नंबर चालू होतो. हा पहिला पिस्टन, इकडे दाब, हा पहिल्या नंबरचा पिस्टन, हा 2 नंबरचा पिस्टन, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा. आता प्रत्येक गाडीत 4 पिस्टन जरी असली तरी प्रत्येक गाडीची टायमिंग ही वेगळी येत असते. परंतु हुंडाईची टायमिंग हे दोन्हीचे पिस्टन आहेत बाजूचे, 1 नंबर आणि 4 नंबर. इथं दाब क्लिअर. हे पिस्टन आपले लेवलला म्हणजे टॉप लेवलला आले पाहिजे दोन्ही पिस्टन, तेव्हा आपली क्रँक टायमिंग मॅच झाली असं समजता येईल. आणि त्या पोझिशनला चेन असताना आपला हा जो ॲरो आहे डिझेल पंपाचा, हा इथं मॅच होणं महत्त्वाचं आहे. ही होती आपली i20ची क्रँकची आणि डिझेल पंपाची टायमिंग. मित्रांनो, केमशॅपची चेन लावणं बाकी आहे, परंतु ही माहिती तुम्हाला यूट्यूबला कुठेच मिळणार नाही, म्हणून मी शॉर्टकटमध्ये दिली. बाकी हे बघा मित्रांनो, ही जी गाईड आहे, आता कधी कधी कसं असतं, काही मेकॅनिकल बांधव नवीन असतात, तर ही उलट्या पोझिशनची गाईड आहे. हा जो नॉब आहे, हा म्हणजे जो जाडा भाग आहे हा खालच्या बाजूला येतो, आणि जो निमुळता भाग आहे हा वरच्या बाजूला येतो. म्हणजे काही गोष्टी कशा आहेत, काही मेकॅनिकल बांधव नवीन असतात त्यांच्यासाठी हे शिकण्याचे सगळे फंडे आहेत. परंतु एक सांगतो की कंपनीची कोणतीही गाडी असो, तिला परफेक्टली टायमिंग दिलेले असतात, त्या फक्त लक्षात ठेवणं गरजेचे असतात. एवढंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. यूट्यूबवरती जी काही माहिती आहे ते सरासरी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात लोक, परंतु काहीतरी हाताखालचा ठेवायचा म्हणून सगळी माहिती दिली जात नाही. त्यासाठी आपण सगळी प्रॉपर माहिती देणारेच व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबला टाकतो, आणि जी माहिती कुठं अवेलेबल नसेल तीच दाखवण्याचा प्रयत्न नियमित करतो. एवढाच आपला उद्दिष्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा नका करू, तुमचा विषय आहे. धन्यवाद. मित्रांनो, वारंवार आपला व्हिडिओ स्टॉप करतोय, परंतु काही माहिती अधुरी राहू नये म्हणून तुम्हाला दाखवतोय की जे काही चेन गाईडचे बोल्ट आहेत ते सरासरी सेम पोझिशनचे आहेत, कारण आपण प्रत्येक गोष्ट ही खोलताना लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आता हे गाईडचे बोल्ट आहेत आणि टेस्नरचे बोल्ट आहेत यात. आता तुम्हाला या बोल्टात एकाही बोल्टामध्ये फरक दिसत नाहीये. बघा, सेम पोझिशनचे बोल्ट आहेत. हा बोल्ट कुठला कुठेही लागला तरी काही फरक पडणार नाही. कंपनीने एवढी काळजी घेतली यामध्ये की कुठलाही बोल्ट कुठे लागला तरी त्याचा फरक पडणार नाही. परंतु आपण खोलताना बाबा टेस्नर खोलल्यानंतर त्याचा बोल्ट कोणता आहे तो वेगळा ठेवणे, की आपण ती गाडी कधी खोलली नसेल, त्यानंतर गाईड खोलली असेल तर त्या गाईडचा आणि टेस्नरचा बोल्ट सेम आहे का हे पाहिल्यानंतर आपण त्याला एकत्रित करा. नाहीतर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा टेस्नरचे बोल्ट थोडे आखूड आहेत आणि गाईडचे बोल्ट लांब आहेत. या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे आपल्या हातात आहे. नमस्कार मित्रांनो, आपली जी क्रिएटा आहे हुंडाईची, तिचं काम जे आहे फायनल झालेलं आहे, आणि आता तुम्हाला सेल मारून दाखवतो गाडीची काय कंडिशन आहे. आणि इथं हेडचं काम केलं, त्यानंतर ऑइल पंप पॅकिंग बदलली, आणि तशीच तुम्हाला डिझेल पंपाची जी मेन टायमिंग असते गाडीची ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, बरेच व्हिडिओ आहेत तुम्हाला बघण्यासाठी की क्रिएटा हुंडाईची टायमिंग कशी आहे, परंतु नेमकं डिझेल पंपाच्या बाबतीत काही जे मेकॅनिकल बांधव आहेत नवीन, त्यांच्या मनात संभ्रम असतो. त्यासाठी मी डिझेल पंपाची आणि मेन पिस्टनची TDC टायमिंग कशी असते हे आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. गाडी स्टार्ट कर रे. एकदम स्मूथ इंजन आहे, म्हणजे आवाज तुम्हाला मोबाईलमध्ये थोडासा जास्त येत असेल इंजनचा कदाचित. बघा,
कुठलंही व्हायब्रेशन गाडीमध्ये नाहीये. इकडे आणा थोडं. आता थोडासा चेक इंजिन लाईट आहे, त्याला स्कॅनर लावून कारण कसं आहे सेन्सर काढल्यामुळं चेक इंजिन लाईट येत असतो. जे काय आयडल वगैरे आहे हे व्यवस्थित आहे, अजिबात व्हायब्रेशन नाही. आता फोन सुद्धा तुम्हाला स्टेअरिंगवर ठेवून दाखवतो, कुठल्याही पद्धतीचं व्हायब्रेशन गाडीमध्ये नाहीये आणि एकदम स्मूथ फायरिंग आहे गाडीची. आणि डेल्फी नौजल असतात गाडीला, त्यामुळे स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम येत असतो, लवकर स्टार्ट होत नाही ज्या डेल्फी नौजलवाल्या गाड्या आहेत. तर फायनल आता आपण ट्रायल मारणार आहोत की कशा पद्धतीने झाली गाडी. गाडीचा हिटिंग प्रॉब्लेम होता आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही शिकायला मिळावं किंवा आणखी कुठल्या व्हिडिओत जे पाहायला भेटत नाही किंवा माहिती भेटत नाही अशी माहिती देण्याचा प्रयत्न माझा असतो. धन्यवाद. मित्रांनो, फायनली ट्रायल चालू आहे गाडीची आणि सगळं फायरिंग वगैरे स्मूथ आहे. थोडेसे एक मेन ऑइल सील लिकेज आहे नॉर्मली, तेवढे एक चेंज करून गाडी उद्या कस्टमरला म्हणजे आणखी काही 20-25 किलोमीटरची लॉंग ड्राईव्ह घेऊन किंवा 50-60 किलोमीटरची ट्रायल घेऊन गाडी कस्टमरच्या ताब्यात सगळी चेक करून देणार आहोत. एकदम ओके आहे गाडी, पिकअप पण ओके आहे. बघा 4थ्यावर आहे सध्या गाडी 80वर. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, तुमच्या कमेंट लिहा कमेंट बॉक्समध्ये.